आज राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन। गेले 27 वर्ष राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहे। शरद पवारांनी ज्या राष्ट्रवादीची स्थापना केली ती राष्ट्रवादी अजित पवारांनी फोडली। आता राज्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन गट आपण पाहतो। या राष्ट्रवादीचा संपूर्ण इतिहास काय, कशी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना, काय आहे सध्याची राजकीय स्थिती, पाहूया त्याचा सविस्तर आढावा। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। 10 जून 1999 रोजी सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर शरद पवार, संगमा आणि अनवर यांनी काँग्रेस पक्षातून बंड केलं आणि राष्ट्रवादीची स्थापना केली। स्थापनेनंतर काही महिन्यातच महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं। शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला काँग्रेसमधून सुरुवात झाली, पण 1999 मध्ये राजीव गांधी यांच्याशी असलेले मतभेद आणि राजकीय कोंडीमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष बनले। काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री तसेच लोकसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, संरक्षण मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, BCCI आणि ICCचे अध्यक्ष म्हणून काम केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करते। शरद पवार यांनी आपल्या वयाची 84 वर्ष पूर्ण करून 85व्या वर्षात पदार्पण केलंय। महाराष्ट्राच्या राज्याची स्थापना 1960 साली झाली। त्यानंतर 2च वर्षात राज्य पातळीवरच्या राजकारणात हळूहळू सक्रिय होत 1967 मध्ये शरद पवार विधानसभेचे सदस्य झाले। 1978 साली त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आतापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास असा आहे की त्यांना वगळून राज्याच्या राजकारणाविषयी चर्चा होऊ शकत नाही। मग त्यांची राजकीय भूमिका, राजकारण करण्याची पद्धत काहींना आवडते तर काहींना आवडत नाही। त्यांच्या निर्णयावर चर्चा, वादविवाद होतात, पण त्यांची नोंद घेणं टाळता येत नाही। गेल्या 6 दशकात राजकारणाचं स्वरूप खूप बदलत गेलं असलं तरी पवार आपलं स्थान टिकून ठेवण्याची किमया आणि नोंद घेण्याची आवश्यकता टिकवण्यात, ही बाब विलक्षणच म्हटली पाहिजे। देशभरात त्यांच्या वयाचे एखाद दुसरेच नेते आज राजकीय पटलावर गांभीर्यानं दखल घेण्याची किमया टिकवण्यात। राजकारणात शरद पवार हे एक बहुपेडी व्यक्तिमत्व आहेत, त्याला विविध कंगोरे आहेत। त्याचा अभ्यास करायला जावं तर गुंतागुंत बरीच आहे। याला कारणीभूत त्यांची विविध रूपं। शरद पवारांनी त्यांचा पुतण्या म्हणजेच अजित पवारांना राजकारणात आणलं। पवार काका पुतण्याची जोडी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली। काका पुतण्यानं मिळून राष्ट्रवादी पक्षाला भक्कमपणे उभारलं। मात्र जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी बंड केलं आणि ते महाराष्ट्राच्या NDA सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले। यामुळे पक्षात ऐतिहासिक फूट पडली। कायदेशीर लढाईनंतर भारतीय निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिलं, तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील मूळ गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणून मान्यता मिळाली। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कित्येक दशकं पवारांनी महाराष्ट्राच्या शासन आणि समाजात एक चिरस्थायी वारसा विणला। काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला आव्हान देऊन स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर कर्करोगासारख्या असाध्य आजाराने गाठूनही उभे राहिलेले पवार हे रसायन अजिबातच सामान्य नाहीये। तरीही 2019च्या लोकसभा निवडणुकीनं चित्र बदललं। शरद पवार संपल्याच्या चर्चा नवधान आलं। पवार सोडून लोक भाजपमध्ये जाऊ लागले। त्याही स्थितीत पवार डगमगले नाहीत, ते बाहेर पडले, ईडीवर चालून गेले, पावसात भिजले, अशक्य ते सगळं पवारांनी करून दाखवलं। शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फुटली, राष्ट्रवादी मोठी फूट पडली। अजित पवार आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले। हा सगळा गोंधळ राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला। अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष असे दोन गट पडले। गेली कित्येक वर्ष ज्या महाराष्ट्रानं पवार घराण्याची पावर पाहिली, तेच कुटुंब सत्तेसाठी वेगळं झालेलं पाहिलं, जे महाराष्ट्राच्या मनालाही पटलं नाही। आज राज्यात अजित पवारांची आणि शरद पवारांची अशा 2 राष्ट्रवादी गट आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या होत्या। राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावी अशी दादांची इच्छा होती आणि त्यासाठी बैठकाही झाल्याचे व्हिडिओ समोर आले। राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी इच्छा बोलून दाखवली। मात्र काही नेत्यांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या आणि पुन्हा या चर्चांना पूर्णविराम मिळाला। आता भविष्यात राष्ट्रवादी एकत्र येणार की महाराष्ट्राच्या राजकारणात कायम राष्ट्रवादीचे 2 गट पाहायला मिळणार, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।